कारण आज जे ते आपल्या पर्यायाने जे काम करतील त्यांना निवडून देऊ आम्ही. जे आमच्या सेवेसाठी जे हजर होतील त्यांना आम्ही वोट देऊ. हत्तीची सध्या जोरदार चर्चा आहे, त्यामुळे त्यांचं पॅनल येऊ शकतं. हत्ती श्रीपादजी छिंदम महापौर असताना आमच्या इथे पाण्याची खूप समस्या होती. गढूळ पाणी वगैरे यायचं. त्यांनी ती समस्या आमची सोडवली. हत्तीनंच मत देऊ. श्रीपादजी छिंदम, कारण ते जेव्हा नगरसेवक होते या वार्डासाठी तेव्हा त्यांनी भरपूर व्यवस्था केलेलं आहे. ड्रेनेजचं काम असन, रस्त्याचं काम असन, लाईटीचं काम असन. इन्होंने हमारे को लाइट दिया, पानी दिया, सब कुछ मुदस्सर ने हमारे दिल जैसे सब काम करे. हमारे लाइट नहीं थी, कुछ नहीं थी, गटरों का पानी इधर से जाता था, तो भी पर हमारे मुदस्सर ने सब करे. हमारे एकच पक्ष मुदस्सरवर लक्ष. अनिल चिंतामण पाटोळे, ग्रँड रिपोर्टर. आज अहिल्यानगर म्हणजे प्रभाग क्रमांक 10 2026 ज्या महानगरपालिकेच्या जे निवडणूक होणार आहेत, तर कौलारू प्रभाग क्रमांक 10 म्हणजे कौलूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. अशीच चर्चेमध्ये काही नागरिक आमच्या संगी जोडलेले आहेत की त्यांचं काय म्हणणं आहे की कॉल कोणाकडे जाणार आहे नगर. नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय? अब्दुल करीम. अब्दुल भाई, जो आज नगर सेवक के बिल्कुल बच गए, हमें 3 नगर सेवक चुनना है, तो हम कौलारू बाग में आपसे मुलाकात ले रहे हैं. आपके मन में कौन होंगे यहाँ के नगर सेवक? अभी जो काम करेगा, जो हमारी समस्या हल करेंगे तो हम निवड़ के देंगे. अभी जैसे ये इनका पैनल है हत्ती का, तो हम देंगे इनको अगर ये काम करे तो. मतलब तुम्हारा अगर यहाँ जो बारिश में जो प्रॉब्लम हो रहे थे, जो कितने भी जो समस्या थे बच्चों को संडास को इसके, लेकिन जहाँ घर घर में जो संडास तो हुए है, ये भी सोचे थे आगे आके बच्चों को जो कलाकार है, कलावंत है, उनको व्यासपीठ दे सकते क्या 3? हाँ देंगे. ये अभी काम करे तो इन पर है सब डिपेंड है. तुम्हारे मतलब क्या है कि ये कौन आ सकते फिर? ये आ सकते हैं. ये जो पैनल खड़ा है ये आ सकते हैं. इसका चिन्ह क्या है बता सकते? हाँ हाथी है. तो इनका कहना है कि हाथी. यहाँ कौलारू बाग प्रभाग क्रमांक 10 में हम ET न्यूज आए चर्चे में और कोई नागरिक जोड़े. नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय? संजय शिवाजी अल्लाट. तर संजय अल्लाट साहेब, आपल्या एरियात आज 3 नगरसेवक निवडायचे आहेत. आपल्याला 3 वेळेस मतदान आपल्या एरियात करायचं आहे. असं आम्ही कौलारू आपल्या प्रभागात 10 क्रमांक मध्ये आम्ही आपल्याशी आलेलो आहे. तर तुमच्या चर्चेमध्ये कोण होणार आपल्या नगरसेवक? जे काम करतील त्याला देऊ वोट. आम्हाला उन्नती पाहिजे. जे काम करतील त्याला आम्ही वोट देऊ. आम्हाला लाईटची सुविधा पाहिजे, पाण्याची आहे, परत आम्हाला इथं ड्रेनेज लाईन, इथं चॉकअप होतं लाईन. कधी सार्वजनिक शौचालय जवळच असल्यामुळं घाण इथं पसरती, वास येतो, मुलं लहान इथं आजारी पडतात, मच्छर चावतात त्यांना. तर ही सुविधा जे देतील त्यांना आम्ही निवडून देऊ. मग आपल्या एरियामध्ये जे 3 उभा आहेत त्यांचं चिन्ह काय सांगता का तुम्ही? चिन्ह तर असं सांगता येईल. आता बघा इथं कोण निवडून येईल, आता सगळेच चांगले आहेत, कुणाला काय वाईट म्हणू शकत नाही मी. कारण आज जे ते आपल्या पर्यायाने जे काम करतील त्यांना निवडून देऊ आम्ही. जे आमच्या सेवेसाठी जे हजर होतील त्यांना आम्ही वोट देऊ. तर अल्लाट यांचे वेगळे यांचा असं विचार आहे की पुढचं जो विकसित काम करेन जो आलेलं नवीन वर्षात ते काय करतील? जो भी करेंगे काम, जैसे गरीब का काम हो, कोई भी हो, ये हमारे कौलारू का काम जो करेगा, जो कौलारू को थोड़ा चमकाएगा, उसे हम वोट देंगे. तो आपके जो छोटे छोटे बच्चे नन्हे मुन्ने, उनकी अच्छी संस्कृति हो, बड़े स्टेज पे जाए, फिल्मी में जाए, कि आज वो सुपर हीरो बन जाए, तो आपका ये कहना है कि कोई उनकी फिल्म निकाल सकता है क्या? पक्का निकल सकता है, क्यों नहीं निकल सकता है. जब धारावी में फिल्म बन सकती है तो हमारे कौलारू में क्यों नहीं बन सकती है भाई. तो इसे उन्होंने कहा है कि हमारे बच्चे भी कलाकार टैलेंट बढ़े, आगे बढ़े. असं संजय अल्लाट यांच्याशी आमची चर्चा चालू झालेली आहे. तर आपल्या या एरियामध्ये असं कोणतं पॅनल येईल, कोण विजय होईल, कोण नगरसेवक होईल, हे तुम्ही सांगू शकता का संजय अल्लाट? आता सांगू तर शकत नाही, पण मला वाटतं की इथं हाती जरा जोरात चाललेला आहे. आता बाकीचं बघा, सर्व ज्याच्या त्याचं मत मी सांगू शकत नाही. मी माझं मत सांगू शकतो की आता इथं जो तो थोडा हत्तीचा आहे. आपल्या बरोबर ते संजय छिंदम ते सेवेत आहेतच आपल्या बरोबर. त्याच्याबरोबर त्यांच्या अजून त्यांचे 2 नवीन उमेदवार आहेत. त्यांचे नाव सांगू शकता कोण आहेत इथे? त्यांना विकासाची संधी आज या नवीन वर्षामध्ये आपला एरिया कौलारू देणार, ते सांगा बरं, सांगू शकता का? त्यांच्या संगती जे चॅनल हे ते मला वाटतं इंगळे येत वाटतं अजून एक, आणि हे आणि अजून सिंगम आहे का?
ते पण मला एवढं क्लिअर माहिती नाही आहे, पण आहेत माझ्या इथं 3. मी त्यांच्याशी हे करेल म्हणजे, आणि जे विकास करतील त्यांना वोट देऊ आम्ही. तर यांचं बी म्हणणं आहे की या एरियामध्ये चिद्दम यांचं पॅनल येणार आहे. असे चर्चामध्ये आपल्या बरोबर काही माता बहिणी बी जोडलेल्या आहेत. चला त्यांची बी चर्चा आपण करूया. अस्सलाम वालेकुम बहन जी, जो आपके वार्ड में आज आपको 3 नगर सेवक चुनने हैं, तो आपको मौका मिला है आने वाले 15/1/2026 में, तो यहाँ का किसका पैनल आ सकता है, आप बता सकती है? अब ये सबसे पहले आपका नाम क्या है? रजिया इब्राहिम खान। तो बहन जी यहाँ जो खड़े हमारे भाईजान खड़े, तो आपका कौन सा पैनल आ सकता है, उनके नाम बता सकती है कि वो विकसित कर सकते हैं अपने शहर को? अभी देखो जो तरक्की करेंगे वो ही आएगा हर वार्ड में। अब जो भी रहेगा आगे वो पहला आएगा, अब हम कैसे बता सकते? नहीं, पर यहाँ का पक्ष चिन्ह क्या है कि वो कौन की आवाज चलेगी? इधर तो ज्यादा हाथी और कमल चल रही है। अब देखो दोनों में से कौन? अभी हवा तो हाथी की चल रही, कमल की भी चल रही, दोनों चल रही है। चलो यहाँ की कांटे की टक्कर है इन माता के बहन का कहना है. आगे ऐसे चर्चा में और एक बहन जुड़ी है. नमस्ते ताई, तुमचं नाव काय? अनिता वागणारे. अनिता ताई, आज आपल्या वार्ड मध्ये 3 वेळेस आपल्याला मतदान करायचं. आपला लाडका नगरसेवक या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन उमेदवार बी आहे, जुने बी जोडून ही आपल्याला विकसित करायचं आहे. तर असंच कौलारू भागामध्ये आपल्याला कोणाची हवा आहे इथं, कोणचं पॅनल येईल, कोण होती नगरसेवक, कोणचं चिन्ह ते सांगू शकता? हो सांगू शकते तुम्ही. हत्तीची सध्या जोरदार चर्चा आहे, त्यामुळे त्यांचं panel धन्यवाद, तुला प्रणाम. तर आपल्या वार्ड क्रमांकामध्ये कोण नगरसेवक होतील ते सांगतील का? हो, 3 हाती येणार आहेत. आमची खूपच परिस्थिती बेकार होती, आम्हाला पाणी नव्हतं. आमच्या मुदस्सराने आम्हाला पाणी, काँक्रिटीकरण दिलं, लाईट दिली, सगळी व्यवस्था झालेली. आम्हाला 3 हाती आणायचे. तर त्याचं या ठिकाणी मुदस्सर पॅनल हवा चालणार आहे असं पुढे आपण चर्चेत जात आहे. नमस्कार, सलाम वालेकुम, आपका नाम क्या है? शाहीर. शाहिर बहन, यहाँ किसकी हवा चलेगी, कौन होगा नगर सेवक बता सकते हैं? हत्ती. इनका भी कहना है हाथी. ऐसे चर्चा में हम आगे बढ़ेंगे. आपका नाम क्या है? शिवन्या शिवन्या. यहाँ किसकी हवा चलेगी? एकच मुदत सर, 3 हाथी. तो इनकी क्यों? इन्होंने हमारे को लाइट दिया, पानी दिया, सब कुछ मुदत सर ने हमारे दिल जैसे सब काम करे. हमारे लाइट नहीं थी, कुछ नहीं थी, गटरों का पानी इधर से जाता था, अरे तो भी वाह. पर हमारे मुदत सर ने सब करे. हमारे एकच पक्ष मुदत सर व लक्ष्य. तुम्हारे आशीर्वाद से यहाँ का कला कोई इटली अमेरिका जा सकता है क्या? उन्होंने आगे जो विकास होगा जा सकते हैं क्या नहीं. इटली अमेरिका? तो अपनी कला दिखा सकते हैं क्या यहाँ का कलाकार कोई ऐसा? आपका सब क्यों, जरूर मुदत सर के साथ रहेंगे ना तो हम भी जाएंगे. तो इनको कहना है कि हम मुदस्सर पैनल चलाएंगे कि आगे बढ़ते हैं चर्चा में. ज्योति ज्योती, या इथं आपल्याला 3 उमेदवार आपल्या नगरसेवक करायचे, तर तुझं कोणाचं मत आहे? 3 हाती. तर त्यांचं मत आहे. तिने असंच चर्चेमध्ये आपण पुढे. अस्सलाम वालेकुम बहना. तबस्सुम बहना, या जो 3 नगरसेवक खड़े हैं, तो आपके चर्चे में कौन 3 सेवक बता सकती है? मुस्तसर भैया 3 हाथी. तो इनका भी कहना है ऐसे ही चर्चे में हम आगे बढ़ते हैं. अस्सलाम वालेकुम दीदी. तो या क्या नाम है आपका? हिना. तो हिना बेटा, इस शहर में 3 जन को नगर सेवक बनना है, तो आप उन तीनों के नाम बता सकते हैं कि अपना ये शहर नहीं? 3 हाथी. तो इनका भी कहना है 3 हाथी. ऐसे हम चर्चे में आगे बढ़ते हैं. अस्सलाम वालेकुम माता जी, आपका कोटला अनुक्रमांक कोटला घास गली कम है, मुझे 10 में हम आए हैं, या 3 जन को लाना है. तो आप तीनों का कोई भी एक नाम बताइए, जो एक नाम कि हम उस तीनों को लाएंगे. आपको जो नाम है, हमारी बुजुर्ग हमारी माँ है कि इनके दादा तो ये पोते भी देखो इस 2024 में मिले हैं, और इनका क्या कहना है ये बताएंगे. तो बता सकते हैं कौन आ सकता है? 3 हाथी. तो इनका भी 3 हाथी है. तो आगे चर्चे में कोण होणार नगरसेवक सांगताल का ताई? तुमचं नाव काय? येणू दादू काळे. ताई, तुमचं आज या वार्ड मध्ये 3 जण आज निवडून देणार आहेत नगरसेवक, विकसित करणार आहे. तर तुमचं नाव काय सांगता ना पूर्ण? येणू आहे. तो तुमचं काय म्हणणं आहे? हाती आणून निवडून 3 हाती. त्याचे नाव सांगता का? मुदस्सर भैया, शिंदम आणि पूजा इंगळे. अनुक्रमांकामध्ये या ठिकाणची हवा चाललेली आहे. या टीव्ही न्यूज पुढे चाललेली आहे. तुमचं नाव काय बाई? निर्मला आडागळे. तर निर्मला आडागळे, आपल्या एरियामध्ये 3 जण उभा आहेत. विकसित काम आपल्याला करायचंय, आपल्याला पुढे जायचंय, तुझ्या मुलांना चांगलं शिक्षण पाणी मिळावं, भारत देशात जावं, असं जो स्वप्न आहे की आमच्या आजच्या या वार्ड मधल्या माता वर्ल्ड मध्ये गेल्यात 18 त्यांची चर्चेमध्ये काय. इथं 3 कोण येतात सांगते? मुदस्सर भैया आणि सिंदम भैया आणि पूजाताई. तर यांचं वारं म्हणतंय की या ठिकाणी यांची हवा चालेल.
तीन हाथी आए आणि पुढे ये न्यूज बहन या सलाम। तो आपके यहाँ तीन जो खड़े उनको आप नगर सेवक बनाने, तो यहाँ किसकी आवाज चलेगी? तीन हाथी लाएंगे हम। तो इनका कहना है तीन हाथी ऐसे ही चर्चे में बढ़ेंगे। नमस्कार, तुझं नाव काय बेटा? ज्योति। ज्योती, आज इथं आपल्या तीन नगरसेवक आपल्याला बनवायचे, त्यांना आपल्या या शहराचा विकास, जे तुमचे पावसाळ्यात जी हाल होती हे सगळे दूर व्हायला पाहिजे। आपली सिटी, आम्ही बी कष्टाळू माता बहिणी आहेत हिंदवी स्वराज्यामध्ये, तर तुमची चर्चा इथं कोणाची आहे सांगा, कोण होती नगर? तर यांचे बी तीन हाती असं चर्चेला मुद्दा म्हणजे दिल्ली गट या परिसरामध्ये आलेलो आहे आणि अशाच चर्चेमध्ये काही नागरिक आपले जोडलेले आहेत की आपल्याला मतदानाचा हक्क आता 4 वेळेस किंवा 3 वेळेस आपल्याला करायचा आहे या वार्डमध्ये। तर आपण चर्चेमध्ये पाहूया। नमस्कार, तुमचं नाव काय? निलेश गोंधळे। निलेश गोंधळे, आज आपल्या वार्ड क्रमांक मध्ये जी लढत होणार आहे, तर आपल्या ज्याच्यात कोण होईल आपल्या नगरचा वार्डचा नगरसेवक हे आपल्याला सांगतील? मागच्या काही गेल्या उपमहापौरांच्या काळामध्ये श्रीपादजी छिंदम यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे आमचं जे काही मत असेल किंवा आमच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त लोकांचा कल जो असेल तो त्यांच्या पॅनलकडेच असेल आणि त्यांनाच भरघोस मतदान देऊन त्यांनाही पुढं परत काम करण्याची संधी आम्ही पुन्हा एकदा देणार आहोत। पण आपले सेवेत आपले महापौर साहेब तर आहेत, पण त्यांच्यावर आज या नवीन वर्षामध्ये नवीनला बी चान्स देण्याला त्यांचे नाव सांगताय की त्यांच्यावर पॅनल कोण आहे? त्यांच्या पॅनलमध्ये असणारे श्रीकांतजी छिंदम, इंगळेताई आणि मुदस्सर भाऊ या सगळ्यांना आमचं भरघोस मतदान असणार आहे। म्हणजे आपल्याला येणाऱ्या 15/1/2026 नवीन वर्षाला 4 वेळेस बटन आपल्याला दाबायचे। आज जे आपल्या वार्डमध्ये युवा आहेत त्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण त्यांच्या 5 वर्षात काय समस्या होईल या तुमच्या एरियामध्ये? लहान मुलांना कसलं व्यासपीठ तुम्ही देतील का? असं हा विकासित वार्ड करणाऱ्या आज उपमहापौरांचा आहे, तर आपलं मत काय आहे? आपल्या 4 पैकी कोण आपलं पॅनल निवडून येऊ शकतं का? 4 पैकी यांचं श्रीपाद भाऊंचंच पॅनल 100% निवडून येणार आहे। यांचं मत आहे चर्चेमध्ये की या ठिकाणी उपमहापौर सिद्धमचं पॅनल निवडून येणार आहे। चर्चेमध्ये आपण पुढे जाऊया। तुमचं नाव काय? सुजाता कोडम। सुजाताताई, आज आपल्या वार्ड क्रमांकमध्ये आपल्याला 3 वेळेस मतदान करायचं आहे। आपल्या 3 वेळेस मतदानाचा हक्क आपण वार्डचा नगरसेवक कोण होईल सांगता येईल का तुम्हाला? श्रीपादजी छिंदम महापौर असताना आमच्या इथे पाण्याची खूप समस्या होती, गढूळ पाणी वगैरे यायचं, त्यांनी ती समस्या आमची सोडवली, त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे आनंद वाटतोय आम्हाला, त्यामुळे आम्ही त्यांनाच हत्तीनच मत देऊ। त्याच्याबरोबर आपल्याला काही आयोग 2 सेवक बी जोडलेले आहेत, त्यांचं पॅनल आहे, तर तुमचं मत काय आहे? सर्व तिन्ही हत्तीनच आमचं मत असेल। तर या ठिकाणी ताईंचं मत आहे की तिन्ही आम्ही हत्तीलाच देणार आहोत। पुढे चर्चेमध्ये दादा, तुझं नाव काय? शुभम कोटा। शुभम कोटरे, आज आपल्याला 4 बार मतदान करायचं आहे, 4 नगरसेवक आपल्या हक्काचे निवडायचे, तर तुला सांगता येईल की आपल्या वार्ड क्रमांक 10 मध्ये दिल्लीगड परिसरमध्ये कोणाची हवा चालेल, कोण होईल नगरसेवक? पहिले म्हणजे श्रीपादजी छिंदम, दुसरं पूजाताई इंगळे, त्यानंतर मुदस्सर जेव्हा नगरसेवक होते या वार्डासाठी तेव्हा त्यांनी भरपूर विकास केलेले आहे। ड्रेनेजचं काम असन, रस्त्याचं काम असन, लाईटीचं काम असन, हे सर्व काम त्यांनी पद्धतशीर पार पाडलेले त्या काळात। त्यांचं म्हणणं आहे पण येणार आपल्याला 15 तारखेला 4 वेळेस बटन दाबायचं, मग त्यांचं म्हणणं आहे या युवाचं की या ठिकाणी उपमहापौराचं पॅनल निवडून येईल। असं चर्चेचं 18 न्यूज आपण पुढे जाऊया।